नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश ग्रामर विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण यापूर्वीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये 10 पैकी 10 मार्क्स या विषयाचा अर्धा भाग आपण पाहिलाच असेल. त्यातील राहिलेला अर्धा भाग आपण विचारात घेत आहोत. तर पहिल्या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं शक्य असतं. पहिला प्रश्न सोपाच आहे, काही ठिकाणी अवघड आहे, तिथं अधिकचा सराव आणि सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. आता बघा, आपला ए मधला जो भाग होता, क्वेश्चन नंबर 1 ए मधला जो भाग होता, त्यातला आपण 5वा क्रमांक आपण सोडवलेला नव्हता. हा 5वा क्रमांक तो मुद्दाम बाजूला ठेवलेला होता. बाकीचं सगळं 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे बोर्डाच्या 3 प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये एक मार्च 2300 आहे, नंतर मार्च 24 आणि जुलै 24 आणि जुलै 25 अशा यापूर्वी बोर्डाच्याच प्रश्नपत्रिकांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न असा असतो की राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द डायग्राम. म्हणजे या शब्दाला या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे याच्याशी संबंधित शब्द लिहायचे. याच्यात महत्वाची गोष्ट एक असते की यातला जो शब्द याचा वर्ड क्लास शोधावा लागतो, म्हणजे शब्दाची जात शोधणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ या शब्दाची जात स्कूल म्हणजे हे नाऊन आहे, नाम आहे. वस्तू, व्यक्ती, पदार्थ किंवा एखाद्या संकल्पनेला, प्राण्याला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. तर बघा, आता ही शाळा आहे. स्कूल या फेमस म्हणजे शाळा कशी आहे, फेमस आहे म्हणजे ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे, म्हणजे विशेषण आहे. म्हणून हे बाकीचे सगळे शब्द विशेषण येणं गरजेचं आहे. शाळा जशी फेमस असू शकते तशी शाळा ब्युटिफुल असू शकते, शाळा क्लीन असू शकते, नंतर शाळा स्मॉल असू शकते, नंतर शाळा बिग आहे किंवा इतर प्रकारचे आणि काही इतर विशेषणं आपल्याला लिहिता येऊ शकतात. हे जर याची 4 विशेषणं, आपण 4 विशेषणं लिहिली, त्याचं स्पेलिंग चुकायचं नाही. आता या ठिकाणी जुलै 24 जी प्रश्नपत्रिका दिली त्याच्यामध्ये दिलेला हा जो चाइल्ड शब्द आहे तो नाम आहे, ते नाम आहे आणि त्या नामाच्या बाबतीमध्ये वरती विशेषण दिले स्मॉल. लक्षात घ्या, चाइल्ड लहान मूल स्मॉल आहे, जसं ते स्मॉल आहे. आता बाकीचे जे शब्द येतात ते याच वर्ड क्लास आहे, याच शब्दाच्या जातीचे आले पाहिजे, विशेषण आले पाहिजेत. म्हणजे जसं लहान मूल जसं स्मॉल आहे तसं ते लहान मूल कसं असू शकतं, ते क्लेव्हर असू शकतं, हुशार आहे. नंतर ते क्लीन असू शकतं, नंतर ते जसं क्लीन असू शकतं तसं ते अट्रॅक्टिव्ह असू शकतं. अट्रॅक्टिव्ह, आकर्षक. लहान मूल कसं, तर अट्रॅक्टिव्ह, हे विशेषण येतं. बघा, आता या ठिकाणी अगोदरचे मी या ठिकाणी हे मिटवून टाकतोय. आता बघा, हे 3 झाले. आता चौथं म्हटलं तर तुम्ही ते लहान चाइल्ड कसे बिग चाइल्ड म्हणता येईल, स्मॉल चाइल्ड म्हणता येईल. या व्यतिरिक्त तुम्ही ते जे चाइल्ड आहे त्याला ब्युटिफुल सुद्धा म्हणू शकता. म्हणजे चाइल्ड कसं आहे, ब्युटिफुल. तुम्हाला नाही वाटल्यास ते लहान मूल डर्टी म्हणा, ते विशेषण आहे. म्हणजे याच्याशी रिलेटेड विशेषण लिहिणं एवढंच काम आपल्या ठिकाणी. हे 4 लिहायचे. तुम्ही एखाद्या वेळेला एखादं वाढून 5वं लिहिलं तरी चालेल, स्पेलिंग मिस्टेक होऊ देऊ नका आणि ते विशेषणच लिहा. आता पुढचा जो इकडचा जो शब्द आहे, जो सिंग दिलाय बघा, जुलै 25 मध्ये रिलेटेड वर्ड्स लिहिण्यासाठी या ठिकाणी काय आलेला होता, सिंग हे क्रियापद आलेलं होतं. आता क्रियापद जे आलं आणि तिथं ज्या ठिकाणी त्यांनी दिलेला शब्द आहे तो शब्द स्वीटली दिलाय. म्हणजे ते या म्हणजे गायन करा, पण ते कसं स्वीटली, गोडपणे. म्हणजे या क्रियेविषयी अधिकची माहिती सांगतोय, कारण ही क्रिया आहे गाण्याची. म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा किंवा क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. तर मग आता हे बघा ना, या बाबतीची आपल्याला क्रियाविशेषणं लिहायची आहेत. आता कुठली क्रियाविशेषणं येऊ शकतात बघा. आता जसं स्वीटली गायचं तसं फास्टली गाता येऊ शकतं. गायन करा, फास्टली वेगानं गा किंवा सावकाश गा, SLOWLY, स्लोली. स्वीटली जसं आहे तसं स्लोली होईल, फास्टली होईल, नंतर स्मूथली देखील होईल.
स्मूथली. नंतर ब्युटिफुली होईल. नंतर तुम्ही म्हणाल तर ते अट्रॅक्टिव्हली होईल. तर अशा प्रकारची क्रियाविशेषणं. मग हे करण्यासाठी काय करावं, हे जसं बघताय तसं काही क्रियाविशेषणांचं. आता कधी कधी ही स्कूल आली तर स्कूलच्या बाबतीमध्ये इथं फेमसच्या ऐवजी इथं जर शब्द असा काय आला, स्टडी आला, तर मला हा स्टडी हा शब्द क्रियापद आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतो या स्कूल या शब्दाच्या बाबतीत मग हे बाकीचं सगळं चुकीचं आहे. मग या ठिकाणी स्टडी जो शब्द आहे तर स्टडी क्रियापद आहे, मग बाकीचे सगळी क्रियापद लिहा. मग स्टडी येईल, तुम्हाला जर वाटलं तर स्टडीच्या ऐवजी या ठिकाणी रीड येईल, राईट येईल, नंतर अंडरस्टँड येईल. म्हणजे हे स्कूलच्या रिलेटेड क्रियापद येतील. म्हणून क्रियापद त्याच्यानंतर विशेषण, क्रियाविशेषण आणि नाउन्स, नाम यांच्या वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही रिलेटेड वर्ड लिहायची प्रॅक्टिस केली तर हा प्रश्न तुम्हाला सहजगत्या 2 पैकी 2 मार्क देऊन जाईल. आता संपला हा प्रश्न. दुसऱ्यातला ए या ठिकाणी संपलेला आहे बघा. हा ए प्रश्न या ठिकाणी संपला. ए मधला हा 5वा राहिला होता, तो लँग्वेज स्टडी मधला हा संपलेला आहे. आता त्यामधला बी तयार होतो बघा. या ठिकाणी बी प्रश्न दिला आहे. हे बघा बी मध्ये फ्रेजेस आहेत आणि असं म्हटलं जातं, यूज द फॉलोइंग फ्रेज इन ए मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे अर्थपूर्ण वाक्यामध्ये हा थोडक्यात मराठीतला वाक्प्रचारच म्हणायचं. तर तो अर्थपूर्ण वाक्यात वापरा असं वाक्य या ठिकाणी आपल्याला तयार करायचं असते. आता एक लक्षात घ्यायचं, प्रश्न क्रमांक पहिल्या बी मध्ये सर्रास विद्यार्थ्यांकडून म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांकडून याच प्रश्नामध्ये चूक होते. या ठिकाणी ऑर पण दिलेत म्हणून या ठिकाणी मी प्रत्येकी 10 या क्रमाने घेतलेत. पहिले 3 जे वाक्य येतं ते मार्च 23, जुलै 24 आणि जुलै 25 या क्रमांकाची इथं आणि तिथं वरती दोन्हीकडे घेतली. बाकीची इतर थोडेसे IMP वाटणारे आणि या प्रकारचे तुम्हाला येऊ शकतात म्हणून साठी ह्या फ्रेजेस आणि खाली क्लॉजेस पूर्ण करायला दिलेले आहेत. तर आता हे कसे पूर्ण होऊ शकतात ते आपण या ठिकाणी विचारात घेऊ. आता बघा या ठिकाणी टू लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे. आता साधं सरळ वाक्य बनवा ना, असं म्हणा ना, ही लुक्स आफ्टर हिज बुक्स. तो त्याच्या पुस्तकांची काळजी घेतो. झालं ना, ही लुक्स आफ्टर हिज बुक्स. वाक्य बनवताना अवघड बनवू नका. आता तुम्ही लुक्स वापरला, इथं यस नाही वापरला जाईल, इथं ही आला तर मग वाक्यामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये ही चूक होईल. मग या वाक्याला तुम्हाला वाटल्यास याला ही लुक्ड आफ्टर असं वाक्य करता येईल किंवा आय लुक आफ्टर असंही होईल. म्हणून थोडासा व्याकरणाचा विचार करा. दुसरी गोष्ट, तुम्ही याचा काळ बदलू शकता. वेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये हे वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये देखील आपल्याला वापरता येऊ शकतं. विल यू लुक आफ्टर माय बॅग. तू माझ्या पिशवीची काळजी घेशील का, तसंही वाक्य होऊ शकतं. किंवा नुसतं डायरेक्ट वाक्य बनवा, लुक आफ्टर युअर स्टडी किंवा लुक आफ्टर युअर बुक्स. समजा हे आज्ञा आहे, तुमच्या पुस्तकांची काळजी घ्या. कुठल्या प्रकारचं वाक्य आपल्याला तयार करता येऊ शकतं म्हणून हे लुक्स आफ्टर हे याच्यामध्ये वापरले. दुसरं वाक्य इन ए फ्लॅश. इन ए फ्लॅश म्हणजे चटकन. तुम्ही असं म्हणू शकता. आता बघा हे कसं वापरणार, इन ए फ्लॅश इथं कॉमा द्या, ही डिसअपियर्ड. हे डिसअपियर म्हणजे दिसेनासा होणे. एका झटक्यास किंवा एका क्षणात तो नाहीसा झाला. इन ए फ्लॅश चटकन नाहीसा झाला किंवा हे डिसअपियर्ड इन ए फ्लॅश असंही वाक्य हे होऊ शकतं. आता बघा पुढचं आहे. आता बघा इथे हे इन ए फ्लॅश इथं आलं फक्त. नंतर इथं आलं टू लुक आफ्टर. सॉरी, या ठिकाणी लुक आफ्टरच्या ऐवजी आपण लुक फॉर घेऊ. लुक फॉर म्हणजे च्या शोधात असणे. लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे. लुक फॉर म्हणजे च्या शोधात असणे. आता याचं वाक्य कसं होईल, आता बघा ना, ही इज काय लुकिंग आफ्टर.
सॉरी लुकिंग फॉर, ही इज लुकिंग फॉर हिज लॉस्ट पेन. त्याच्या हरवलेल्या पेनाच्या तो शोधात आहे. हे चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे. ही इज लुकिंग फॉर. प्रत्येक ठिकाणी तो टू झाला, बी झाला, यावाच असा नियम नाही, म्हणून त्याचं निरीक्षण करा. ह्या लहान लहान चुका तुमच्याकडून होतात. पुढचं वाक्य इन सर्च ऑफ. इन सर्च ऑफ म्हणजे हिच्या शोधात असणे. आता याचं वाक्य कसं होईल? आता याचा आपण काळ बदलू. आपण असं म्हणूया, सी वॉज इन सर्च ऑफ in search of, she was in search of her lost car. असं आपण म्हणू. ती तिच्या हरवलेल्या कारच्या शोधात होती. हे भूतकाळातलं, साध्या भूतकाळातलं वाक्य इन सर्च ऑफ. एकाच अर्थाचे आले दोन जवळपास. आता टू गिव्ह अप. टू गिव्ह अप जे आहे, तर ते टू गिव्ह अप बघा, टू गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. टू लिव्ह, LEAV या अर्थाची ही फ्रेज आहे, टू गिव्ह अप. आता तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकता, ही गेव अप हिज स्कूल. तुम्हाला नाही वाढवायचं तर वाढवू नका, कमीत कमी हे वाक्य पूर्ण. त्यानं त्याची शाळा सोडली. साध्या भूतकाळातलं वाक्य. हे या प्रकारे हे वाक्य आपल्याला करता येऊ शकतं. बघा, ही गेव अप. पुढं तो लुक फॉर आपल्याकडे वरती झालेली आहे. आता आपण बाकीच्या लिहूया. बघा, आता फॉर ए मोमेंट या ठिकाणी आहे. काय? फॉर ए मोमेंट. फॉर ए मोमेंट म्हणजे एक क्षणभर. काय आपल्याला असं म्हणता येईल हे वाक्य? बघा, द टायगर स्टॉप फॉर ए मोमेंट. वाघ एक क्षणभर थांबला. वाघ एक क्षणभर थांबला. सॉरी, या ठिकाणी फॉर ए मोमेंट असं व्हायला पाहिजे. द टायगर स्टॉप फॉर ए मोमेंट. एक क्षणभर. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे. काय? ची आवड असणे. आता बघा, ची आवड असणे आपण कसं म्हणूया? आता टू बी म्हणजे एनिदर वॉज वेअर असा अर्थ घ्यायचा. हे डायरेक्ट बी वापरू नका. काही वेळेला तो बी आपल्याला वापरता येतो, पण नाही म्हटलं तर त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद एनिदर असा विचार करता येईल. ही इज फॉन्ड ऑफ. ही इज फॉन्ड ऑफ क्रिकेट. म्हणजे त्याला क्रिकेटची आवड आहे. आता पुढे ऍट ऑल कॉस्ट. कोणत्याही परिस्थितीत असा अर्थ होतो. कोणत्याही परिस्थितीत. याचा असं होईल, ही विल हेल्प यू इन ऍट ऑल कॉस्ट. ऍट ऑल कॉस्ट. ही विल हेल्प यू ऍट ऑल कॉस्ट. कुठल्याही परिस्थितीत तो तुला मदत करेल. तुम्ही म्हणलात ही विल मीट यू, तो तुला भेटेल ऍट ऑल कॉस्ट, कुठल्याही परिस्थितीमध्ये.
आता टू बी परफेक्ट इन म्हणजे च्यामध्ये निष्णात असणे. आता बघा या ठिकाणी कसं होईल, टू बी परफेक्ट इन असं आपल्याला असं म्हणता येईल. बघा, राजू इज परफेक्ट इन इंग्लिश. राजू इंग्लिश मध्ये निष्णात आहे. इथं आपण बी वापरलं का, टू वापरलं का, नाही वापरलं तर इज बी वापरला. म्हणजे टू बी म्हणजे एनिदर वॉज वेअर, किंवा तुम्ही राजू वॉज परफेक्ट इन क्रिकेट असंही वाक्य तयार करू शकता, पण टू बीचं रूप आलं पाहिजे. आता तुम्ही भविष्यकाळी रूप वापरलं, ही विल बी परफेक्ट इन स्विमिंग असं म्हणू शकता. लक्षात घ्या, परफेक्ट इन म्हणजे च्यामध्ये निष्णात असणे. बघा, आपली 6वी फ्रेज वरती डबल झाली होती. दुसरी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक फ्रेज घेतली. फ्रेज आहे टू कॅरी ऑन. कॅरी ऑन म्हणजे पुढे चालू ठेवणे. वाक्य वापरताना आपण असं म्हणू शकतो, काय, आय कॅरीड ऑन माय फादर्स बिझनेस. माय फादर्स बिझनेस. आलं का लक्षात? तर या प्रकारे हे बघा, कॅरीड ऑन हे यामध्ये येणं महत्वाचं आहे. तर बघा, या प्रकारे ह्या फ्रेजेस झाल्या. ह्या 10 फ्रेजेसचा व्यवस्थित अभ्यास करा. याच्यातली तुम्हाला जर व्यवस्थित वाक्य रचना करून मांडता आली तर याच्यातला 1 मार्क जाणार नाही. मार्क जाण्याची शक्यता इथंच आहे. तुम्हाला जर फ्रेज नाही जमली तर त्याला या ठिकाणी क्लॉजेस हा पर्याय आहे. आपण क्लॉजेस एकदा पाहून घेऊ. बघा, आता क्लॉजेस पहा, याला और प्रश्न येतो. आता आपल्याला अर्धा क्लॉज दिलेला असतो, पुढचा भाग तो क्लॉज झाला पाहिजे. लक्षात घ्या, आता क्लॉज म्हणजे आपल्याकडे 2 क्लॉजचे प्रकार आहेत, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे.